हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय एक्सरसाइज 2.4 क्वेश्चन नंबर 9 त्यातला फर्स्ट. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर बाय युझिंग वी हॅव 2 टेस्ट्स ओके टू फाइंड आउट मॅक्सिमम मिनिमम. पहिली टेस्ट कोणती आहे? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आणि सेकंड टेस्ट कोणती आहे? सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ओके. तर आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने बघणार आहे, कारण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने पटकन आन्सर येतं. ओके, कमी वेळेत आन्सर भेटतं. सो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की वायला डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणजे वाय डॅश फाइंड आउट करायचं आहे. वाय डॅश काय येणार आहे? दॅट इज डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. तर तो काय येईल? इट इज 5 3 15 एक्स स्क्वेअर, त्यानंतर 2 × 2 4x - 3. ठीक आहे. आता हा डी वाय बाय डी एक्स आपण झिरोला इक्वेट केल्यानंतर आपल्याला स्टेशनरी पॉईंट्स मिळतात, बरोबर. मग इक्वेट करा याला झिरोला. ओके, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. क्वाड्रेटिकचे रूट्स आपण कसे काढतो? बाय फॅक्टरायझिंग द प्रॉडक्ट ऑफ कॉन्स्टंट टर्म अँड लिडिंग कोएफिशियंट. ओके, सो 15 × -3. 15 × -3 इज -45. So factors of -45 such that their addition is +4. Like this we have to factorize. So what are the factors? Factors are, this addition is plus, that means the second factor, least factor should be negative. ओके, मोठा जो आहे तो पॉझिटिव्ह येणार आहे. सो 9 आणि 5 हे दोन फॅक्टर्स आहे -45चे, सच दॅट त्यांची ॲडिशन जी आहे ती 4 येऊ शकते. कधी 4 येऊ शकते? इफ यू अप्लाय -2 5. ठीक आहे. तर 9 - 5 इज इक्वल टू +4 आणि 9 × -5 इज इक्वल टू -45. सो दीज आर द फॅक्टर्स. नाव 15x² plus split the middle term 4x as 9x - 5x. So 9x - 5x minus 3 is equal to 0. That is 15x² आणि 9x यांच्यातून काय कॉमन घेता येईल आपल्याला? तर 3x कॉमन घेता येईल. आतमध्ये काय उरणार आहे? 5x + 3 मायनस या दोघांमधून काय कॉमन घेता येईल? इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस आहे. सो यू कॅन टेक -1 इन कॉमन. ठीक आहे. तो 5x + 3 इज इक्वल टू 0. सो 5x + 3, 5x + 3 is common. So we can take 5x + 3 in common from both the terms. In the bracket we will have 3x - 1 is equal to 0. ठीक आहे. आता या दोघांवरून तुम्हाला काहीतरी व्हॅल्यूज मिळणार आहेत एक्सच्या, बरोबर. सो इफ द प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू 0, तर त्या दोघांपैकी एक 0 यायला पाहिजे. ठीक आहे. सो 5x + 3 इज इक्वल टू 0 इम्प्लाइज x इज इक्वल टू -3 डिवायडेड बाय 5 आणि 3x - 1 इज इक्वल टू 0 इम्प्लाइज x इज इक्वल टू 1/3. सो दीज आर द स्टेशनरी पॉईंट्स वी ऑब्टेन्ड. ओके. आता हे स्टेशनरी पॉईंट्स जे आहेत ते यूज करून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॅक्सिमा आणि मिनिमा दिलेल्या फंक्शनचा. ठीक आहे. सो स्टेशनरी पॉईंट्स आर x इज इक्वल टू -3/5, 1/3. ठीक आहे. तर बाय युझिंग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की काय मॅक्सिमा आहे आणि काय मिनिमा आहे. ठीक आहे. सो बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट? तर फंक्शनचं डबल डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्याच्यामध्ये स्टेशनरी पॉईंट्स टाकून त्यांचे साईन्स ऑब्झर्व करा, बरोबर. मग आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टनुसार आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, म्हणजे d²y/dx². ऑलरेडी आपण dy/dx काढलेला आहे, त्याला अजून एकदा डिफरन्शिएट केलं की आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळेल, बरोबर. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय होतं आपलं? 15x² + 4x - 3 हे आपलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह होतं. सो याचं अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढलं तर 15 × 2 = 30. सो 30x आणि 4xचं डेरिव्हेटिव्ह +4. -3 तर कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल, बरोबर. सो हे आलं आपलं सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता तुम्हाला काय करायचं आहे? तर या सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये स्टेशनरी पॉईंट्स टाकायचे, बरोबर. म्हणजे तुम्ही d²y/dx² कुठं इव्हॅल्युएट करणार आहे? तर त्या स्टेशनरी पॉईंटला. मग पहिल्या स्टेशनरी पॉईंटला आपण इव्हॅल्युएट करूयात. 30 × x ऐवजी काय येईल आता?
minus 3 by 5 plus 4. So what is it? Minus 3 by 5 into 30. 5 6 are 30. 6 into minus 3 minus 18 plus 4. So it is equal to minus 14 which is strictly less than 0. ठीक आहे. मग आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते की जर स्टेशनरी पॉईंटला सेकंड डेरिव्हेटिव्हची साईन निगेटिव्ह आली किंवा सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आलं लेस दॅन 0 आलं तर तो जो स्टेशनरी पॉईंट आहे तिथं आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते दिलेल्या फंक्शनची, म्हणजे वायची मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते, बरोबर. सो ॲट x is equal to minus 3 by 5 y has maximum value. आणि आता ती डिटरमाइन कशी करायची तर टाका ना वायमध्ये एक्सची व्हॅल्यू मायनस 3/5 टाका, बरोबर. सो वाय ॲट मायनस 3/5 इज इक्वल टू 5 इंटू मायनस 3/5चा क्यूब प्लस 2 इंटू मायनस 3/5चा स्क्वेअर मायनस 3 इंटू मायनस 3/5. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 5 इंटू मायनस 3/5चा क्यूब किती होईल मायनस 3चा क्यूब मायनस 27, 5चा क्यूब 125 प्लस 2 टाइम्स मायनस 3चा स्क्वेअर 9, 5चा स्क्वेअर 25 मायनस मायनस प्लस 3 इंटू 3 9 डिवायडेड बाय 5. सो इट इज इक्वल टू 5 इंटू मायनस 27. फाइंड आउट इट. 27 5s are 5 7s are 35, carry 3, 5 2s are 10, 10 plus 3 13. So minus 135 divided by 125, or else you can divide this 125 by 5. Okay, it will be. So 5 ने जर डिवाइड केलं 125ला तर किती मिळेल minus 27 divided by 25 plus 9 2s are 18 by 25 plus multiply numerator and denominator by 25 so that the denominator will be 25. Okay, so 9 5s are 45 आणि 5 5s are 25. आता सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स सेम झालेत. सो y at minus 3/5 is equal to minus 27 plus 18 plus 45 divided by 25. So it is equal to minus 9 plus 45 divided by 25. So y at minus 3/5 is equal to 45 minus 9 is 36. Okay, so 36 by 25. This is the maximum value of y. Okay, now we have to determine the minimum value of y. So second stationary point is x is equal to 1/3 आणि तिथं आपल्याला बघायचं आहे की मॅक्सिमा आहे फंक्शनला का मिनिमा आहे. तर कसं चेक करणार डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. तर डबल डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ॲट एक्स इज इक्वल टू काय आहे इट इज 30x प्लस 4. ओके, सो 30x प्लस 4मध्ये x इज इक्वल टू 1/3 टाकायचं आहे. दॅट इज एफ डबल डॅश ॲट 1/3 इज इक्वल टू 30 इंटू 1/3 प्लस 4 दॅट इज 10 प्लस 4 दॅट इज 14 विच इज पॉझिटिव्ह. ठीक आहे, दॅट इज एक्स इज इक्वल टू 1/3. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते की जर एफ डबल डॅश स्टेशनरी पॉईंटला ग्रेटर दॅन 0 आला तर तो जो स्टेशनरी पॉईंट आहे तो मिनिमा असतो. ओके, सो ॲट एक्स इज इक्वल टू 1/3 वाय इज मिनिमम आणि ती व्हॅल्यू काय आता ती आपल्याला फाइंड आउट करायची. सो ती व्हॅल्यू काय येईल. सो ॲट 1/3 y इज इक्वल टू 5 1/3 क्यूब प्लस 2 1/3 स्क्वेअर
minus 3 into 1 by 3 is equal to 5 into 1 by 27, 3 cube is 27 plus 2 into 1 by 9 minus 1. So it is equal to 5 by 27 plus 2 by 9 minus 1. So it is equal to, मेक द डिनॉमिनेटर 27. सगळीकडे डिनॉमिनेटर 27 करून घ्या, कारण आता तुम्हाला हायेस्ट डिनॉमिनेटर काय दिलेलं आहे तो 27 आहे. ओके, म्हणजे 5 बाय 27, इथं ऑलरेडी 27 आहे डिनॉमिनेटरमध्ये. सो पहिल्या रेशोला काहीच करायची गरज नाही आहे. दुसऱ्या रेशोमध्ये डिनॉमिनेटर 9 आहे, तो 27 करायचं आहे. म्हणजे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3ने. मग न्यूमरेटरमध्ये पण 3ने मल्टिप्लाय करायचं. 3 2 जा 6 डिवायडेड बाय 9 3 जा 27 मायनस इथं तर डिनॉमिनेटर इज 1, त्यामुळे इथं दोन्हीला 27ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर. सो इट इज इक्वल टू 5 plus 6 is 11 minus 27 divided by 27. So it is equal to 11 minus 27. किती येईल ते? 11 minus 27 is minus 16 divided by 27. This is the minimum value of the function at 1/3. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.